नमस्कार. चला तर आज आपण पाहूया अहिल्यानगरमध्ये स्थित असलेले भुईकोट किल्ल्याची माहिती. स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलवर. 26 जानेवारी निमित्त आम्ही सर्वजण अहिल्यानगरमध्ये स्थित असलेले भुईकोट किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो. तर चला तर मी तुम्हाला माहिती सांगते. भुईकोट जो की जमिनीवर वसलेला किल्ला आहे आणि ह्याची स्थापना निजामशाह या बादशाने केलं होतं. कारण अहिल्यानगरचं हे पहिला नाव अहमदनगर होतं. मग त्यावेळेस अहमदनगरची जेव्हा स्थापना होती त्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणून या किल्ल्याची स्थापना झाली होती. हा किल्ला अहिल्यानगर व भिंगार या दोन्हीच्या मध्ये वसलेला असून सीना नदी काठी वसलेला आहे आणि ह्याची उंची 657 मीटर व हा किल्ला 2.5 किलोमीटर भागावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी एक खोल खंदक काढलेला आहे. पूर्वीच्या काळी तिथे सुसरी व मगरी असायच्या. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी चहूबाजूंनी पाणी आहे व या किल्ल्याला एकूण 22 भक्कम बुरुज आहेत व प्रत्येकी 8 तोफा प्रत्येक बुरुजावर आहेत. पूर्वीच्या काळी या किल्ल्याला कोडबाग किल्ला म्हणून देखील ओळखले जात होते. पूर्वीच्या काळी जेव्हा महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन केले होते त्यावेळेस इंग्रजांनी सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू व पी.सी. घोष, मौलाना आझाद यांना याच किल्ल्यावर कैद करून ठेवले होते. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक याच किल्ल्यावर लिहिले होते. जसे की आता आपण पाहिलो आहोत, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांना इथे कैद करून ठेवले होते. तर पूर्वीच्या काळातले त्यांचे जे काही इथे साहित्य सामान होते, रूम्स वगैरे त्यावेळेचे सगळं काही अवेलेबल आहेत आणि ते तसेच संवर्धन करून ठेवलेले आहेत, जेणेकरून लोकांना पाहण्यासाठी व माहिती देण्यासाठी. इथे जे काही लिहिलेलं आहे ती सगळी माहिती आहे. त्यावेळेस लोकांना किती त्रास द्यायचे, हिंसा, अजून घाबरून वगैरे लोकांनी हे घर सोडले होते, त्यावेळेस सगळं काही इथे लिहून ठेवलेलं आहे. आता हा किल्ला भारतीय लष्करांच्या आर्मी फोर्समध्ये ताब्यात घेतलेला आहे. तेच त्याची देखभाल करतात व हा किल्ला फक्त 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या 2 दिवशीच ओपन केला जातो. ते पण सगळ्या नागरिकांना दाखवण्यासाठी व तेथील पूर्ण माहिती देण्यासाठी. त्यामुळे आम्ही व आमच्या घरच्या सगळ्यांनी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हा दिवस निवडूनच या किल्ल्याची माहिती बघण्यासाठी किल्ल्यावर जात असतो. त्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला पण शूट करून दाखवते आणि ही माहिती तुम्हाला देते, जेणेकरून तुम्हाला देखील कळलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. अहिल्यानगरमध्ये स्थित असलेला हा मोठा आणि भुईकोट किल्ला मेन अहिल्यानगरचं वैशिष्ट्य आहे. या किल्ल्याचा खूप मोठा भला दरवाजा आहे जो की हत्ती दरवाजा म्हणून ओळखला जातो आणि आतल्या बाजूने 3 लहान बंदरं आहेत व किल्ल्याच्या संरक्षणासाठी सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी भिंती आहेत. हत्ती दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर बाजूलाच हजरत पीरबाग व निजाम दर्गा आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये तुरुंग म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला जात होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे किल्ल्यावर खूप लोकांची गर्दी आहे व सगळेजण इथे किल्ला पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठीच आलेले आहेत. तर तुम्हाला देखील हा किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही देखील आर्मीची परमिशन घेऊन इथे किल्ला पाहण्यासाठी येऊ शकता. किल्ल्याच्या बॅक साईडला सुद्धा आर्मीचं स्टॅच्यू उभा केलेला आहे व तिथे देखील ध्वजारोहण केलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. लाईक करा.